जोडी लाल माठ घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी एक छोटा बटाटा घातलेला आहे, जे असं बारीक काप करून असे बटाटे घालायचे यामध्ये। त्याच्याने चव खूप छान येते या लाल माठाच्या भाजीला। ही मालवणी पद्धत आहे आणि कोणतीही पालेभाजी घ्या तर त्याला पहिलं स्वच्छ धुवून घ्या आणि मगच चिरा। असं करून त्याची जी विटामिन्स आहे ते चांगले राहतात आणि आपल्याला ते मिळतात ही नंतर खाल्ल्याने, ठीक आहे। तर आता ह्याच्यासाठी मी घेतलेले आहे फक्त 3 कांदे। कांदे जर तुम्ही जास्त घ्याल त्याची चव तेवढी चांगली लागते। इथे मी 10 ते 15 लसूण ठेचून घेतलेले आहे, 2 मिरची घेतलेली आहे। तिखट तुमच्यावर आहे, तुम्हाला जर 4-5 घ्यायचे असेल तुमच्यावर आहे। आणि खोबरे घेतलेले आहे, अर्धी वाटी ओलं खोबरं आणि मीठ आणि तेल आणि हळद। त्याच्याशिवाय आपल्याला काही जास्त साहित्य लागणार नाही। चला तुम्हाला दाखवते। आणि हो, जेव्हा पण तुम्ही कोणतीही पालेभाजी घ्याल त्याला पहिलं स्वच्छ धुवून फॅन खाली सुकवा। जर तुम्ही सुकवणार नाही पटकन भाजी करायला घ्याल तर त्याला भाजी करताना कसं पाणी सुटतं आणि मग त्याची चव कशी चांगली लागत नाही। आता आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे। आता पहिलं प्रथम आपल्याला फोडणीला लसूण घालायचे आहे। लसूण जे आहे चांगले ब्राऊन झाले पाहिजे। मिरची चांगली फ्राय झालेली आहे। चला मग यात आता आपण कांदे घालून घेऊ। तर मी ते कांदे घालते आहे। ते कसे थोडे गुलाबी रंग येईपर्यंत चांगले भाजून घ्या, जास्त पण करपायचे नाही, पण थोड्या कांद्याला चांगला गुलाबी रंग आलेला आहे, चांगला ट्रान्सलुसंट झालेला आहे। तर आपण यात आता चिरलेली लाल माठ आहे आणि बटाटा हे ऍड करून घेऊ, ठीक आहे। आता अशी थोडी अशी हळद घालायची, हळद काय जास्त घालायची, अशी थोडी हळद घाला, ठीक आहे। मी त्या अर्धे चमचे हळद घातलेली आहे। आता मी एक जोडी घेतलेली आहे, तर सध्या तरी मी एक जोडीसाठी फक्त असं अर्धा पाऊण चमचा मी असं मीठ घालते आहे। नंतर आपण टेस्ट करून जर लागलं तर आपण ऍड करू। आता या भाजीला आपण नंतरला मिक्स करून घेऊ, आधी ही आपल्याला आळून घेऊया, ठीक आहे। तर गॅस जो आहे तो आपल्याला मध्यम फ्लेमवर आहे। आपल्या भाजीला 10 मिनिटं झालेली आहे, चांगली वाफून झालेली आहे। बघा तुम्ही भाजी अजून आळली आहे। आता आपल्याला भाजीच्या जागे फक्त बटाटे दिसत आहे। बघा तुम्ही एक दूड कशी अशी भाजी अशी चांगली शिजलेली आहे, पण आपली बटाटी जी आहे ती चांगली शिजली पाहिजे। आता आपल्या भाजीला चांगले 5 मिनिटं झालेली आहे। बटाटे शिजली आहे की नाही आपण बघून घेऊ। तर हे जे ओलं खोबरं आहे हे आपल्याला ह्याच्यावर असं पसरवायचं आहे। ही भाजी तुम्ही तव्यावर किंवा चांगली गरमागरम भाकरीवर खाल ना, तुम्हाला खरंच खूप आवडेल। ही भाजी तर तुम्हाला फक्त भातावर पण छान लागेल, नुसता भातावर, डाळीची पण गरज लागत नाही, कारण त्याला खोबऱ्यामुळे जास्त चांगली चव येते। आता ही मालवण पद्धतीची मी तुम्हाला बनवून दाखवली आहे आणि खरं सांगू तर लाल माठ मी 2-3 प्रकारचे बनवले आहे, पण हा प्रकार मला भरपूर आवडतो कारण ह्याची चव एकदमच छान येते। आता आपली लाल माठची भाजी रेडी आहे।